घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा जानकी या काकांना समजावत असते की जर का तुम्ही योग्य निर्णय घेतलात ना तर कार्तिकला त्याच्या हक्काचे आईबाबा मिळतील, तेव्हा आता इकडे ते काका मात्र रागानेच उठतात आणि सांगतात की नाही, मी त्याला इथून पाठवू शकत नाही. तेव्हा आता इकडे जानकी, ऋषी, विक्रांत तिघेही धक्क्याने उभे राहतात आणि अहो पण असे विचारू लागतात. त्यावर हे काका सांगत असतात की नेहाशी माझं शेवटचं बोलणं झालं होतं. तिने मला सांगितलं की जर का मला काही झालं तर विनायक आणि तुम्ही आहातच माझ या बाळाचा नीट सांभाळ कराल. परंतु दुर्दैवाने विनायक आणि नेहा दोघेही गेले. आता कार्तिक फक्त माझी जबाबदारी आहे. अहो तुम्ही त्याला शहरात न्याल देखील, परंतु तो जितका गोंडस आहे ना तितकाच खोडकर देखील. इथे काय गावच्या वातावरणात सगळं खपून जातं, परंतु शहरात असं नाही होणार. घरात तर खूप जपून वागावं लागतं. इथे बसू नको, हे कर ते कर. आणि हो, जर का त्याच्या या खोड्या तुम्हाला नाही झिपल्या तर शेवटी ते परच असतं ना, असं ते हताशपणे बोलतात. ते ऐकून सर्वच जण गप्प असतात, परंतु शरू मात्र कार्तिकला जवळ घेत सांगू लागते की नाही काका, आम्ही त्याला कधीच पोरकं नाही करणार, त्याला अगदी पोटच्या पोरासारखं सांभाळू. त्यानंतर इकडे विक्रांत देखील सांगत असतो की होय काका, मी जे सांगतोय त्यावर एकदा नीट विचार करा, आम्ही कार्तिकला कधीच अंतर देणार नाही. तर आता इकडे ते काका देखील विचारात पडलेले असतात. काकांना देखील विक्रांतच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटत असतो. शरू मात्र मायेनेच कार्तिकला जवळ घेत असते. तर त्यानंतर दुसरीकडे आता संध्याकाळ झालेली असते. ऐश्वर्या, सारंग, आजी तिघेही हॉलमध्येच असतात. ऐश्वर्या वैताग बोलत असते की आज सकाळी सकाळी कुणाचंच तोंड पाहिलं होतं. कुणास ठाऊक पूर्ण दिवस गेला परंतु एकही पार्वती मिळाली नाही आणि त्यात अडथळ्यावर अडथळे येतच आहेत. आजीच मात्र चिप्स खाणं सुरूच असतं. ते पाहता ऐश्वर्या रागानेच ते चिप्स पॅकेट बाजूला घेते आणि काय चाललंय तुमचं असं विचारते. तेव्हा आजी मात्र सांगते की हो ना, त्यात तो सौमित्र आणि अवंतिका घरी आले. मला तर असं वाटतं की त्यांना ना आपल्यावर संशय आलेला दिसतोय. ते ऐकून सारंग घाबरतच बोलतो की आजी आजी जर का या वेळेला आपण पकडला गेलो ना तर मात्र आपलं खरं नाही. दोघांचंही हे निगेटिव्ह बोलणं ऐकून ऐश्वर्या ओरडूनच त्यांना गप्प करते असते की अरे बस करा तुम्ही दोघे, आतापर्यंत सगळी खटाटोप मीच करत आहे. तुम्ही दोघे मात्र जेव्हा संकट येतं ना तेव्हा पळून जाता, परंतु या वेळेला जर का तुम्ही पळून गेलात ना तर आजी आश्चर्यानेच तर काय म्हणून विचारते. ऐश्वर्या डोळ्यानेच सांगू लागते की तर मात्र मी तुम्हा दोघांनाच सगळ्या रणदिवेसमोर उभं करीन आणि सर्वांना सांगेन की माझ्या आतापर्यंतच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्ही दोघे होतात. म्हणून ऐकतात सारंग आणि आजी लगेचच लटकेच हजून ऐश्वर्या जवळ येतात. तिला लाडीगोडी लावतच सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, अहो असं काय करताय, आपल्या तिघांची तर एक टीम आहे ना. ऐश्वर्या म्हणते की मग मला साथ द्या. तेव्हा आजी सांगते की अग लाख साथ देऊ, परंतु नशिबाने आपली साथ द्यायला हवी ना, म्हणजे त्या पार्वतीसाठी एक धड बाई मिळत नाहीये. सारंग सांगत असतो की हो ना, म्हणजे सकाळपासून इतक्या बायका येऊन गेल्या, एकीलाही धड बोलता येत नाहीये, फक्त एक बाई काय ती बाकी आहे. तेव्हाच आजी म्हणते की हो ना, आता ती देखील येऊन कुठे काय दिवे लावणार आहे आणि तितक्यात लाईटचा ते अंधार होतो. आता इकडे सारंग म्हणत असतो की हे म्हणजे असं झालं नशिबाचा नाही आधार. तेच आजी बोलते की त्यात झालाय गडगंधार. ऐश्वर्या वैतागून डोळे मिटून डोक्याला हात लावून बसलेली असते, जी मात्र घाबरलेली असते. तेव्हा ऐश्वर्या सांगते की ठीक आहे ना, फक्त लाईट्स तर गेली आहे, काय भूकंप आणि वादळ तर नाही आलंय ना. तेव्हाच आता एक वादळ मात्र घरी येऊन धडकलेलं असतं. घराचा मेन दरवाजा उघडून एक बाई दाराशी येऊन उभी ठाकलेली असते आणि तिला असं अचानक पाहून ऐश्वर्या, आजी आणि सारंग खूप घाबरतात, धक्क्यानेच पाहू लागतात. ती बाई मात्र रडतच म्हणत असते की मी आले ऋषिकेश, माझ्या बाळा तुझी आई परत आली आहे. नानासाहेब, अहो ओळखलं का मला, असं म्हणत रडतच ही बाई दाराशी उभी असते. आता या बाईला पाहून सारंग आणि आजी तर
खूप घाबरतात. ऐश्वर्या देखील आवासून पाहतच राहते. आजी घाबरतच उठते, हात जोडून म्हणत असते की अरे बापरे, चुकलं आमचं पार्वती ताई, चुकलं आमचं असं म्हणत पुढे येऊन हात जोडून आजी उभी असते. सारंग दबक्या आवाजात म्हणतो की आजी, ही खरंच पार्वती आली का? तेव्हा आजी सांगते की हो ना, आपण सकाळपासून पार्वती पार्वती करतोय म्हणून ती स्वतःच इथे आली असणार. ऐश्वर्या मात्र एकटक या बाईकडे पाहत असते. सारंग मात्र धक्क्याने विचारतो की म्हणजे या खरंच पार्वती काकू आहेत? आजी सांगते की नाही रे, भूत आहे तिचं, भूत. आणि दोघेही खूप घाबरलेले असतात आणि तितक्यात लाईट येते. आता या बाईचा चेहरा सर्वांनी पाहिलेला असतो. डोळ्यात लावलेलं खोटे ग्लिसरीनचे अश्रू पुसतच ही बाई धक्क्याने म्हणत असते की काय भूताचा रोल नाही, मी नाही करणार. तर मित्रांनो, ही तीच बाई असते जिची ऑडिशन बाकी असते आणि अखेरीस आता इकडे ऐश्वर्याला मात्र मनासारखी पार्वती मिळालेली असते. तिच्या नजरेत चमक असते, चेहऱ्यावर हसू असतं आणि पायापासून डोक्यापर्यंत ती या बाईला निहाळत खूप खुश होत असते. दुसरीकडे जानकी आता या काकांना अतिशय कळकळीने समजावत असते की तुम्ही तर विक्रांत भाऊजी आणि मालती काकूंना ओळखताना. दोघेही किती चांगली माणसं आहेत, एक चांगलं कुटुंब आहे. ते कार्तिकचा नक्कीच नीट सांभाळ करतील. विश्वास ठेवा आमच्यावर. मी हात जोडते तुमच्यासमोर. ते ऐकून त्यांचं देखील मनपरिवर्तन झालेलं असतं. ते काही वेळ मागतात आणि कार्तिकला जवळ बोलावून घेतात आणि त्याला विचारतात की तू या काका काकू सोबत जायला तयार आहेस का? तो मात्र निरागसपणेच बोलतो की अजून माझं स्कूल सुरू व्हायला वेळ आहे, तोपर्यंत मी जाऊ शकतो. तेव्हा आता हे काका म्हणजेच कार्तिकचे आजोबा भावूक होऊन सांगतात की नाही रे बाळा, मी त्याबद्दल नाही विचारत, कायमसाठी विचारतोय रे. ते तुला नेतील, चांगले शिक्षण, कपडे, खायला देतील, प्रेम देतील रे, तुला एक कुटुंबी मिळेल. ते ऐकून कार्तिक प्रश्नार्थकच म्हणतो की आणि तुम्ही? ते आजोबा मात्र सांगतात की नाही रे, मी म्हातारा मात्र इथेच राहील. जर का तुला माझी आठवण आली ना तर तू मला भेटायला ये, परंतु तुला मात्र कायमच हक्काचं एक कुटुंब मिळेल. माझे आता कित्येक दिवस राहिलेत. ते ऐकून विक्रांत मात्र सांगतो की नाही काका, हो असं का बोलताय? तो कार्तिकला जवळ बोलावतो आणि मायेने सांगत असतो की बाळा, मी आणि शरू काकू तुझा खूप छान छान सांभाळ करू, तुला खूप प्रेम देऊ रे, अगदी आमच्या मुलासारखं तू येशील ना आमच्यासोबत? तो मात्र गप्पच असतो. पुन्हा शर्वरी त्याला जवळ बोलावते आणि आशेने विचारत असते की येशील ना रे आमच्यासोबत? अखेरीस कार्तिक होकार देतो. आता ते पाहता जानकीच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू आलेले असतात. निखिल खूप खुश झालेला असतो. इकडे शरू मात्र कार्तिकला प्रेमाने सांगत असते की बाळा, मी तुझे खूप लाड करेन रे, अगदी तुझ्या आईने केले असते ना इतके. आणि ती त्याला प्रेमाने मिठी मारत असते. हे पाहता मालतीही इमोशनल झालेली असते. आता कार्तिकच्या रूपाने शरू आणि विक्रांत आई बाबा होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार असतं. त्यामुळे सर्वच जण खूप खुश समाधानी असतात. तर त्याच वेळेस इकडे आशीर्वाद बंगल्यावर ही जी बाई या रोलसाठी आलेली असते ती सर्वांना सांगत असते की काय भूताचा रोल नाही, त्यासाठी माझ्या काही अटी असतील. एक तर पहिली अट, पांढरीसाठी साडी मी नेसणार नाही. कोणी सांगितलं की भूत फक्त पांढरीच साडी नेसतात म्हणून? आणि दुसरी अट, मी काही केस मोकळे सोडणार नाही कारण माझे ना हल्ली खूप केस गळतात. तिसरी अट, मला ना मेकअप देखील लागेल आणि हो स्पॉट बॉय देखील लागतील. मला वारंवार चहा लागतो. जर का हे सगळं मॅनेज झालं तर मात्र मला बोलवा, मी हा रोल नक्की करेल. आता इकडे ऐश्वर्या हसतच सांगते की नाही काकू, अहो तुम्हाला कोणी सांगितलं की भूताचा रोल करायचाय म्हणून? मला तर एका घरंदाज बाईचा रोल करायचा आहे. तेव्हा आता ही लता सांगत असते की काय, मी आहे ना घरंदाज? अहो त्याचं काय झालं, इथे येता येता आणि पावसामुळे हे सगळं झालं, परंतु एकदा की तोंडाला रंग लावला ना की मग झालं सगळं. तेव्हा आता इकडे सारंग विचारतो की काय तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट आहात का? तेव्हा लता सांगत असते की नाही, मी चांगले चांगले रोल केलेत. अहो तुम्हाला माहिती आहे का, अशोक वन नावाचा सिनेमा होता ना, त्या
सीतेवर लक्ष ठेवायला जी राक्षसी नव्हती ना तिचा रोल केलाय मी. अहो मुंबईची आर्टिस्ट आहे मी, मुंबईची सीता देखील माझा रोल पाहून इतकी रडली होती म्हणून सांगू असं बोलत आता ही लता स्वतःच कौतुक करत असते, सांगत असते की मी लता कारखानीस आहे. लता कारखानीस आईजी मात्र वैतागूनच्या लताकडे पाहत असते. सारंग मात्र खूप खुश होतो, तो सांगत असतो की हो ना, आल्या आल्या तुम्ही डायलॉग देखील अगदी बरोबर बोललात. आता लताचे लक्ष त्या चीफच्या पॅकेटकडे जातं, ती हातात ते पॅकेट घेऊन हसतच विचारत असते की अहो तुम्ही ती स्क्रिप्ट नव्हती का पाठवली मग मुंबई ते मुळशी काय काम होतं ब्र, माझी ऍक्टिंग कशी आवडली असं बोलत ती स्वतःच आता सोफेवर येऊन बसते. ऐश्वर्या देखील खुश होऊन सांगत असते की होय तुमची ऍक्टिंग देखील आवडली आणि तुमचा ॲटिट्यूड देखील. त्यावर लता विचारते की काय मग कधी करायची शूटिंगला सुरुवात, मला सांगा, नाटक आहे, पिक्चर की वेब सिरीज. आता मात्र ऐश्वर्या गप्प होते तर आजी सांगत असते की नाही, नाटक किंवा शूटिंग नाहीये, जरा वेगळा रोल आहे, वेगळा. एक तास लता मात्र आश्चर्याने विचारत असते की काय शूटिंग नाहीये, नक्की काय काम आहे ते सांगा ब्र का, कारण मागे एकदा काय झालं की एका मुलाने मला सांगितलं की मोलकरणीचा रोल आहे म्हणून आणि वर्कशॉपच्या नावाखाली माझ्याकडनं भांडी घासून घेतली हो असं म्हणत ती आता रडायला लागते. तेव्हा आजी देखील तिच्या सुरात सूर मिसळत असते. सारंग येऊन इकडे आजीला गप्प करतो तर ऐश्वर्या सांगत असते की लताबाई अहो काळजी नका करू, आम्ही तुम्हाला नाही फसवणार, आम्ही चांगली माणसं आहोत ब्र का. तेव्हा ही लता म्हणते की हो परंतु पैसे मात्र मला रोख आणि चोख हवेत. तेव्हा इकडे ऐश्वर्या ही सांगते की हो पैसे तर मिळणारच. लता सांगते की मला ते 2000 वगैरे नाही चालणार. सारंग आणि आजी मात्र एकमेकांकडे पाहत असतात तर सारंग विचारतो की काय 2000 नाही मग, अहो हो असे किती पैसे हवेत तुम्हाला. ही लता मात्र जरासा विचार करते, बोटावर आकडे मोजते, म्हणते की मी 7 दिवसांचे 4000 रुपये घेईन. तेव्हा कुठे ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो तर त्याच वेळेस दुसरीकडे गंगाधर पंतांनी कार्तिकला आता मुळशीला पाठवण्यासाठी परवानगी दिलेली असते. सर्वांच्याच आनंदाला उधाण आलेलं असतं, सर्वच जण खूप खुश असतात. शरू मात्र आनंदाने ऋषी व जानकी कडे पाहते आणि हात जोडून आभार मानत सांगते की दादा वहिनी हे सगळं फक्त तुमच्यामुळे पार पडलं, मला खरंच वाटलं नव्हतं की इथून जाताना मी कधी आई होऊन जाईन म्हणून. तेव्हा आता ऋषी मात्र म्हणतो की शरू अख्तर. इकडे जानकी येऊन तिला प्रेमाने मिठी मारते आणि सर्वच जण खूप खुश असतात. इकडे ऐश्वर्या आता या लताबाईंना सांगत असते की काय म्हणालात, 7 दिवसांचे 4000, मी तुम्हाला एका दिवसाचे 4000 देईन, ते ऐकताच आता लता तर खुश होऊन आनंदाने इकडे आजीच्या खांद्यावर डोकं ठेवते. तेव्हा आजी मात्र बाळा जोर जोर रे असं गाणं म्हणत असते. सारंग पुन्हा तिला गप्प करतो तर लता आता सावरते आणि ऐश्वर्याला विचारते की काय म्हणालात, दिवसाचे 4000 खरंच बोलताय की काय बाई सांगताय. ऐश्वर्या सांगत असते की होय एका दिवसाचे 4000. आता लता मात्र खूप खुश होते, बोटावर पुन्हा आकडे मोजतच म्हणते की काय, जर एका दिवसाचे 4000 म्हटल्यावर 10 दिवसांचे 40000 म्हणत असते की हो एका महिन्याचे होतात 1,20,000. आणि ही लताबाई तर खूप खुश होत असते. त्याच वेळेस इकडे आता जानकी आनंदाने कार्तिकला सांगते की बघ ना, तुला तुझ आई बाबा मिळालेत आणि आता ख्या अर्थाने आम्ही देखील तुझे मामा मामी झालोत रे. नंतर ऋषी व जानकी दोघेही हात जोडून गंगाधर पंतांचे म्हणजेच कार्तिकच्या आजोबांचे आभार मानत असतात. जानकी सांगते की खरंच थँक्यू काका, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलात आणि मी खात्री देते या निर्णयाचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. त्यानंतर ऋषी देखील सांगतो की होय आम्ही सगळेच असू तिकडे, त्याला फक्त आई बाबा नाही तर आणखी बरीचशी नाती मिळणार आहेत. ती देखील हात जोडून देवाचे आभार मानत असते. त्याच वेळेस दुसरीकडे अवंती आणि सौमित्र गाडीत असतात. तेव्हा अवंती त्याला सांगत असते की मी खात्रीने सांगते, म्हणते रे काहीतरी गडबड आहे, सगळेच बघ ना कसे विचित्र वागताय. तेव्हा
सौमी विचारतो की काय झालं. अवंती संशयाने म्हणते की बघ ना, माझंच गुलाब दादा रोप आणायला कसे काय गेले. कारण एरवी तर घरी कोणीही नसताना ते कुठेही जात नाहीत, घरीच थांबतात. सगळं देखील सोड तू आणि त्या बायकांचं काय. ती बाई म्हणत होती की ऑडिशन द्यायला आलीये, परंतु ऐश्वर्याने मात्र चुकीचा पत्ता सांगून त्यांना पाठवून दिलं. तेव्हा सौमित्र देखील विचार करतच बोलतो की होय, ते ऑडिशन आणि नेमके त्याच वेळेला घरात कॅमेरा असणं हा निव्वळ योगायोग नाहीये. ती देखील सांगत असते की हो ना, आपण अचानक गेलो, ती लोक अजिबात प्रिपेअर नव्हते रे. अरे, त्यांची धांदल उडाली होती, घाबरले होते ते. तुला काय वाटते. सौमी म्हणतो की हो, काय म्हणाले ते. काय शूट करताय. तेव्हा अवंती सांगते की रील्स. सौमित्र बोलतो की आजच्या जमान्यात जिथे मोबाईलवर फिल्म शूट करतात तिथे हे कॅमेरा घेऊन रील शूट करत होते. कॅमेरामध्ये एकमेकांचे कधी फोटो तरी काढलेत का या लोकांनी. तेव्हा अवंती म्हणते की होय, एक्झॅक्टली सौमित्र. अरे, आपण तो कॅमेरा चेक करायला हवा होता, चुकलं आपलं. म्हणजे नक्कीच आपल्याला कळालं असतं की लोक रील शूट करताय की रिअलमध्ये यांचं काहीतरी सुरू आहे. अवंतिका सांगते की चल ना, गाडी फिरव, अजूनही उशीर झाला नाहीये, आपण जाऊन चेक करायचं का. सौमित्र म्हणतो की हो अगं, तुझ्या विचारांना जरा आवर, कारण आता मागे जाऊन काहीही उपयोग होणार नाहीये. ती लोक आपल्याला कॅमेरा नाही दाखवणार. तेव्हा अवंतिका सांगते की परंतु ॲटलिस्ट आपण जानकी वहिनीला तरी कळवायला हवं. सौमित्र सांगतो की हो, तुला तर तिच्या विचारांचा वेग माहितीच आहे, पण मगाशीच तिच्याशी बोललो ना, तेव्हाच तिला संशय आलाच असणार आणि ती सावध देखील झाली असणार. तेव्हा अवंतीलाही सौमीच म्हणणं पटलेलं असतं. त्याच वेळेस इकडे आता हा सारंग ऐश्वर्याच्या कानाशी येतो आणि दबक्या आवाजात विचारतो की आपण एवढे सगळे पैसे कुठून देणार. तेव्हा ऐश्वर्या देखील हळू आवाजात सांगत असते की एकदा की हे सगळं आपलं झालं ना की मग काहीतरी जुगाड करूच. आता ही पैशांची ऑफर ऐकून लता तर खूप खुश झालेली असते आणि ऐश्वर्याला विचारत असते की मी सगळं करायला तयार आहे, सांगा ना कधीपासून कामाला सुरुवात करायची. त्यावर ऐश्वर्या म्हणते की लताबाई, अहो, शूटिंगच्या आधी कसं ते वर्कशॉप असतं तसंच आमच्या कामा आधी देखील काही गोष्टींची तयारी करावी लागेल ब्या. आता सारंगला सांगते की तुम्ही यांना आपल्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन जा, बाकी मी आलेच. तेव्हा इकडेही लता देखील तयार होते. सारंग सोबत जात असते आणि विचारत असते की मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मिळतील ना. सारंग म्हणत असतो की हो, बर्फी, वडापाव, सगळं काही मिळेल तिकडे. त्यानंतर सारंग आणि लताबाई निघून गेलेले असतात. आजी रागानेच म्हणत असते की ही ना एक नंबरची आगाऊ बाई आहे. ऐश्वर्या मात्र सांगते की हो, परंतु आजी, अहो, हीच परफेक्ट आहे, अशी चंट बाई हवी होती. आता सगळ्या रणदिवेना सरळ करण्यासाठी हीच बाई ऋषिकेशची आई होऊ शकते. प्रकारे अखेरीस ऐश्वर्याला तिची खोटी पार्वती या लताबाईच्या रूपात मिळालेली असते. त्यामुळे ऐश्वर्या खूप खुश असते. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात इकडे जानकीला मात्र धाकधूक वाटत असते. ती ऋषीला सांगते की